अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। उदोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय। श्री स्वामी समर्थ। नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ कसे करायचे, दुर्गा सप्तशती वाचन करताना त्याची नियमावली काय आहे, दुर्गा सप्तशती दुसऱ्यांच्या घरी जाऊन वाचली तर चालेल का, आणि दुर्गा सप्तशती वाचन करताना कशी वाचावी, संस्कृत कोणी वाचायचं, प्राकृत कोणी वाचायचं, त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल। नवरात्रीमध्ये सगळ्यात चांगलं आणि सोपा उपाय म्हणजे दुर्गा सप्तशती पाठ। त्याच्यासोबत नवरात्रीमध्ये 9 दिवस कुमारिकेचं पूजन करणं, 9 दिवस सवाष्णीचं पूजन करणं, 1 दिवस नाही 9 दिवस, ते खूप महत्वाचं आहे। मग आता दुर्गा सप्तशतीचं संस्कृतमध्ये जर तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिले गुरुमंत्र घ्यावा लागतो। ब्राह्मणांकडून ते संध्या आहे ते आपल्याला घ्यावं लागते, आणि संस्कृतमध्ये वाचायचं असेल तर गुरुमंत्र घेऊन आपण संस्कृत दुर्गा सप्तशती आहे ते वाचायला पाहिजे, कारण की त्याच्यामध्ये न्यास आहे, सगळे शारीरिक अंग आहे, संरक्षण आहे, सगळं घेऊन आपण संस्कृतमध्ये वाचावं। संस्कृतमध्ये प्राकृतमध्ये जर तुम्हाला दुर्गा सप्तशती वाचायची असेल तर संरक्षण घेऊनच दुर्गा सप्तशती वाचावी। दुर्गा सप्तशती प्राकृत पोरखळे नाहीये। मी खूप जणांचं बघतो हातामध्ये घेऊन दुर्गा सप्तशती वाचता, हातामध्ये ड्रेस घालून जीन्सची पॅन्ट घालून दुर्गा सप्तशती वाचू नये। बसून खूप जण सोफ्यावर बसताना दुर्गा सप्तशती वाचता, हातामध्ये पुस्तक नाही चालत। दुर्गा सप्तशती वाचायची आहे तर आपलं स्वतःचं आसन पाहिजे, त्याच्यातून तुम्हाला जर काही प्रभाव किंवा ऊर्जा भेटली पाहिजे, आपल्याला देवी आईचे आशीर्वाद भेटले पाहिजे, तर आपल्याला दुर्गा सप्तशती वाचन करताना सगळ्यात पहिले आपल्याला आपलं आसन आपलं स्वतःचं पाहिजे, आसन पाहिजे। आपल्या हातामध्ये आपण रक्षा असेल, पिवळ्या मोहरी असेल, ही पुडी करून आपल्या हातामध्ये पाहिजे। संरक्षण महत्वाचं आहे आपलं दुर्गा सप्तशती वाचन करताना, कारण की हे नियम तुम्हाला कोणी सांगणार नाही, हे कोणत्या पुस्तकात नाही। दुर्गा सप्तशती वाचन करताना आपल्या कपाळी गंध पाहिजे, हळद कुंकू गंध कपाळी पाहिजे, हातामध्ये बांगड्या पाहिजे, देवी आईचा शृंगार असेल, साडी असेल, हे पूर्ण आपण घातलेलं पाहिजे, हे पूर्ण घालायचं। हे घेतल्यानंतर दुर्गा सप्तशती वाचण्याची वेळ कोणती, वेळ ही सकाळची आहे, पण दुपारी पण वाचू शकता, संध्याकाळी पण वाचू शकता, काही प्रॉब्लेम नाही। तुम्ही म्हणणार फराळ करून उपास असतो, 9 दिवस उपास आहे, ते करू शकता। आसन आपलं पाहिजे, पूर्व पश्चिम दिशेला तोंड करून दुर्गा सप्तशती वाचन करायला बसावं। प्राकृत वाचन करताना 1 ते 13 अध्याय वाचायचे आहे, दुसरं वाचायचं नाही, दुसरं नाही वाचायचं। नवरात्रीमध्ये वाचायचं असेल तर 1 ते 13 अध्याय वाचा फक्त, बस 1 ते 13 अध्याय वाचावे। 1 ते 13 अध्याय वाचन करताना मी स्क्रीनवर टाकेल त्याप्रमाणे आपण 14 पाठ वाचायचे आहे। पहिल्या दिवशी 1 पाठ असेल, दुसऱ्या दिवशी 2 पाठ असेल, तिसऱ्या दिवशी 1 पाठ असेल, असे स्क्रीनवर टाकेल मी आपल्याला, तसे देवीचे 14 पाठ आपण करावे। स्क्रीनवर टाकेल त्याप्रमाणे देवीचे 14 पाठ आपण नवरात्रीमध्ये 14 पाठ आपण करावे। स्क्रीनवर टाकेल मी आपल्याला। हे पाठ करताना, हे 14 पाठ आपण करतोय, हे पाठ करताना कोणाच्या घरचं खायचं नाही। नवरात्रीमध्ये 9 दिवस कोणाच्या घरचं खायचं नाही, कोणाच्या घरचं प्यायचं नाही, प्रसाद पण नाही घ्यायचा। मी म्हणतो नवरात्रीमध्ये प्रसाद पण नाही घ्यायचा। नवरात्रीमध्ये काळे वस्त्र घालू नका। दुर्गा सप्तशती वाचन करत असताना हातामध्ये पोथी घेऊन दुर्गा सप्तशती वाचायची नाही, हातामध्ये पोथी घेऊन वाचायची। दुर्गा सप्तशती तुम्ही देवीच्या मंदिरात दुर्गा सप्तशती वाचू शकता, सामूहिक वाचू शकता देवीच्या मंदिरामध्ये, पण कोणाच्या घरी दुर्गा सप्तशती वाचायची नाही। खूप जण बोलत होता आमच्या घरी 14 पाठ करायचे, आमच्या घरी या,
त्यांना फ्री मध्ये तुम्ही भेटता, त्यांना 14 पाठ करायला जिवार येतं. खूप जणांना 14 पाठ करायला जिवार येतं, स्वतः कष्ट करायला जिवार येतं. मग ते 14 लोकांना बोलवणार, 14 बायकांना बोलवणार, मग त्यांना अन्नदान असेल, हे या गोष्टी करायच्या नाही. नवरात्रीमध्ये तरी आपण आपले 14 पाठ पूर्ण करावे. कोणाकडून 14 पाठ पूर्ण करून घ्यायचे नाही. आपली सेवा आपण करायची. दुर्गा सप्तशती वाचन करताना हातामध्ये पुस्तक घेऊन वाचन करायचं नाही. दुर्गा सप्तशती पाठ वाचन करताना मोठ्यांनी पाठ करावे. मनातल्या मनात पाठ वाचायचे नाही. लक्षात ठेवा, मनातल्या मनात वाचायचं नाही, मोठ्याने वाचायचं. दुर्गा सप्तशती वाचन करताना आपला दिवा चालू पाहिजे. दुर्गा सप्तशती वाचन करत असताना धूप असेल, दीप असेल, ते चालू पाहिजे. एक चौरंग घ्या, त्याच्यावरती पीस ठेवा, त्याच्यावरती पोथी ठेवा आणि दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ आपण नवरात्रीमध्ये अवश्य करावे. कोणाच्या घरी जाऊन दुर्गा सप्तशतीचे पाठ करू नका. त्यांच्या घरची जी वास्तू दोष असेल, काही दोष असेल, तो दोष आपल्याला लागतो. दुर्गा सप्तशती वाचन करत असताना आपलं जे सवळ्यामध्ये वाचन करायचं, आपले वस्त्र असेल ते घालावे. आपल्या हिंदू संस्कृतीनुसार हातामध्ये बांगड्या असेल, कपाळी हळद कुंकू असेल, गळ्यामध्ये मंगळसूत्र असेल तर तुम्ही सवाष्ण्या असाल तर, तुम्ही कुमारिका असाल तरी पण तुम्ही साडी नेसूनच दुर्गा सप्तशतीचे पाठ वाचन करावे. पुरुष असेल धोतर घालावं, मी धोतरच घालतो, धोतर घालून दुर्गा सप्तशती पाठ करावी. नुसते बोट फिरवायचे नाही. खूप जण बघतो मी, खूप ठिकाणी जाणं होतं, खूप ठिकाणी बोलवता मला, तर मी तिथं जातो तर खूप जण नुसते बोट फिरवतात. ते खूप अतिशहाणे असतात जे नुसते बोट फिरवतात. त्यांची 10 वर्ष 15 वर्षापासून सेवा असते, एका ठिकाणी बसता आणि नुसते बोट फिरवत असतात. तसं करायचं नाही. दुर्गा सप्तशती वाचन करताना बोट आहे, थुका लावायचा नाही, पाणी ठेवा आणि नंतर पेज पलटा, असं नाही करायचं. चालले नुसते बोट फिरवायचे नाही. दुर्गा सप्तशती वाचन करत असताना शक्यतो करून आपण न खाता पिता तरी वाचावं. ज्यांना डायबिटीज असेल, शुगर असेल, बीपी असेल, त्यांनी काही खाऊन वाचलं तरी चालतं. दुर्गा सप्तशती वाचन झाल्यानंतर पोथीला पीस हे करून चांगल्या ठिकाणी ठेवावं. नवार्णव मंत्राचा जप करावा. दुर्गा सप्तशती वाचन करण्यापूर्वी काय करायचं? दुर्गा सप्तशती वाचन करण्यापूर्वी आपण एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांची घ्यावी. आपल्या गुरुमंत्राचा जप करावा. नवार्णव मंत्राची एक माळ घ्यावी. नंतर दुर्गा सप्तशती आहे ती पहिल्या अध्यायापासून तर 13व्या अध्यायापर्यंत वाचावी. तुम्ही म्हणणार दादा बाकीचं वाचायचं नाही का? नवरात्रीमध्ये बाकीचं वाचायची काही गरज नाही. आपण 1 ते 13 अध्याय वाचावं, बस. 1 ते 13 अध्याय वाचा. तुम्ही सकाळी वाचा, दुपारी वाचा, रात्री वाचा, काही प्रॉब्लेम नाही. नवरात्रीमध्ये तुम्ही कधीही वाचू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही म्हणणार दादा मग कोणाच्या घरी नाही वाचायचं ना, मंदिरामध्ये वाचू शकता. आपल्या घरी वाचा. आपल्या घरी पण देवी आई बसलेली आहे घटी. खूप जणांना जॉबमुळं याच्यामुळे जमत नसेल, घरी बसा. घरी बसून तुम्ही, जॉबमुळे जमत नसेल ना, जेव्हा तुम्ही घरी येणार आंघोळ करा आणि आंघोळ केल्यानंतर तुम्ही दुर्गा सप्तशती आहे ते वाचू शकता. रोज 2-2 अध्याय तरी वाचा. रोज पूर्ण पाठ तरी करा. 13 अध्याय वाचायला कमीत कमी 1 तास लागतो. म्हणून 1 ते 13 अध्याय वाचायचे फक्त, बस. दुसरं काही नाही वाचायचं. रात्री आता 9 दिवसामध्ये आपण उपास करणार आहे. रात्री शक्यतो घोंगडीवर झोपा, गादीवर झोपू नका. त्यांना 9 दिवसाची उपास आहे त्यांनी गादीवर झोपायचं नाही. 9 दिवस ब्रह्मचार्याचं पालन करायचं. 9 दिवस कोणाच्या घरचं खायचं नाही. 9 दिवस फराळ आहे तो फराळ खाऊ शकता, बाहेरचा फराळ खायचा नाही. 9 दिवसामध्ये आपण आपलं मन पवित्र ठेवायचं. 9 दिवसामध्ये कोणाबद्दल टिंगळ्या करायच्या नाही, कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही, नाही तर आपली सगळी जी शक्ती आहे ती सगळी जाते. 9 दिवसामध्ये मौन धारण करायचं. देवी आईचं 108 नावा असेल, श्रीसुक्त असेल, व्यंकटेश स्तोत्र असेल, हे जास्तीत जास्त आपण करावं. दुर्गा सप्तशती जे आहे त्याचे पण आपण जास्तीत कमीत कमी 14 पाठ तरी आपण करायला पाहिजे नवरात्रीमध्ये. जास्त काही जण 21 पाठ करतात. एका दिवसात 2-2 पाठ पण करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. एक दिवसात 2 पाठ करायचं, सकाळी 1 पाठ, संध्याकाळी 1 पाठ. 1 पाठ म्हणजे 1 ते 13 अध्याय पूर्ण वाचणं, त्याला 1 पाठ म्हणतात. सकाळ संध्याकाळ
पाठ वाचा. तुम्ही ड्युटी करून आला असेल तर आंघोळ करून परत बसा, काही प्रॉब्लेम नाही. रात्रीचे पण पाठ करू शकता, सिद्धकुंजिका स्तोत्र पण घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण वाचन करताना मोठ्याने वाचन करा. कोणाच्या घरचं खायचं नाही. ब्रह्मचर्याचं पालन करायचं 9 दिवसामध्ये. 9 दिवसामध्ये गादीवर झोपायचं नाही. 9 दिवसामध्ये परान्न कोणाचं घ्यायचं नाही. 9 दिवसामध्ये आपण गाऊनवर, रात्रीच्या कपड्यावर, काही जण ड्रेसवर दुर्गा सप्तशती वाचायची नाही. लक्षात ठेवा. धूपदीप दाखवा, तिळाचा तेलाचा दिवा लावायचा, धूपदीप दाखवायचं, छानपैकी देवी आईची सेवा करायची, नामस्मरण जास्त करायचं. या 9 दिवसामध्ये 9 दिवस कुमारिका पूजन करायचं. या 9 दिवसामध्ये सवाष्णी पूजन करायचं. या 9 दिवसामध्ये आपल्या देवी आईचं जास्तीत जास्त गुणगान गायचं. तेच देवी आईला आवडतं, बाकी काहीच नाही. 9 दिवसामध्ये मोबाईलचा वापर कमी करावा. 9 दिवसामध्ये जवळच्या देवीला जाऊन यायचं, दर्शन करावं आणि देवीला गेल्यानंतर तिथे सिद्धकुंजिका स्तोत्र वाचावं. तर अशा पद्धतीने जर आपण देवीचे 14 पाठ करायचे असेल त्याच्या अगोदर संकल्प करायचा. हातामध्ये पाणी घ्या, गंध अक्षता फूल घ्या, तुमचं नाव घ्या, गोत्र घ्या. गोत्र माहित नसेल काश्यप गोत्र घ्या आणि म्हणायचं की नवरात्री उत्सवानिमित्त आम्ही देवीचे 14 पाठ आहे किंवा जास्त पाठ आमच्याकडून देवी आईने करून घ्या असं म्हणून पाणी सोडून द्यायचं. दुर्गा सप्तशतीमध्ये खूप ताकद आहे आणि तुम्ही मनापासून सगळे नियम पाळून जर देवीचे दुर्गा सप्तशतीचे पाठ जर वाचले तर तुम्हाला त्याचं फळ खूप छान भेटेल. खूप छान फळ भेटेल आपल्याला. झालेली सेवा मी देवी आई चरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.